त्याच्याकडून क्रिशला हॅट्रिक षटकारासाठी 1001 आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. कंटिन्यू बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू. त्यामुळे हा देखील शर्यतीमध्ये आहे. दत्ताशेठ गोटवल साहेबांच्या त्या पारितोषिकासाठी शर्यत असणार आहे. साईराज फणसे मध्ये शर्यत असणार आहे. क्रिश याच्यामध्ये शर्यत असणार आहे. योगेश जाधव मध्ये जे 15,000 रुपयाचं रोख रक्कम आहे. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू क्रिश आपल्याला या ठिकाणी ताबडतोब यायचा आहे. दामनी संघाचा खेळाडू क्रिश आपल्याला या ठिकाणी सामनावीर आणि जे घोषित पारितोषिक आहे त्याचं वितरण होतंय. आपण लवकरात लवकर या ठिकाणी होते कारण सामना सुरू होते. पुढील हाय व्होल्टेज मुकाबला. येस, हाय व्होल्टेज बलदेवाडी विरुद्ध चिंचाळी. ओपनिंगला आपण पाहणार आहोत अजय आणि मनोहर ना. ओपनिंगला कोण आहेत? तेजस आणि अजय. तेजस आणि अजय या ठिकाणी पारितोषिक वितरण होत आहे. या स्पर्धा आता नुकतीच या ठिकाणी सामना झाला त्यामध्ये सामनावीर ठरलेला क्रिश आणि सलग 3 षटकार. हॅट्रिक षटकार 1001 मनोज घागुरम यांच्याकडून. विजय शेठ घागुरम यांच्याकडून 500 रुपये. मनीष, रोहित आणि क्रिशला विकेट साठी विजय शेठ घागुरम यांच्याकडून. शुभमला देखील आणि जे विकेट घेणाऱ्यांना 200 रुपये आहेत. दोन्ही पारितोषिकांचं वितरण या ठिकाणी होते. क्रिशला मनोज घागरुम यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000चं आणि थोडं वेट करा. विजय घागरुम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होते आणि या सामन्याचा मानकरी तो ठरलेला आहे. मी क्रिशला विचारतो कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. गावापासून तू खेळायला सुरुवात केलीस बोरखत आपला केळशी फाट्यावरती. आपलं जे कुणबी चषक झाले होते त्या ठिकाणी तू आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मोठ्या मैदानामध्ये आज खेळतोयस. काय सांगशील या सगळ्या प्रवासाबद्दल? तुझा संघ गटामधून पुढे दाखल झालेला आहे. पुढची तुमची रणनीती आणि तुझं या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी यापुढे काय योगदान राहणार आहे? काय नाही, असंच खेळत राहणार पुढे पण. तुला खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या आपण क्रिश साठी देऊया. तुफान बल्लेबाजी या ठिकाणी केलेली या सामन्यामध्ये आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. येस, धन्यवाद. पुन्हा आपण जाऊया मैदानामध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला. राजेश कोळे सर. येस, चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया मॅच साठी. पहिला चेंडू राजदीप भुवार क्रीडा असोसिएशनचा असा एक खेळाडू ज्याने अल्पावधीमध्येच अप्रतिम कामगिरी. प्रशांत आणि मनेश षटकाराचं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. फुलर लाईन चेंडू. पहिला चेंडू तेजस याचा. फलंदाज तेजस नाही, राजदीप याचा. तेजस साठी मी मनीष आणि प्रशांतला विनंती करतोय विजय शेठ घागरुम यांच्याकडून जे पारितोषिक आहे ते स्वीकारायचं आहे. 500 रुपये. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील फुटचा चेंडू स्ट्राईकला आहे. फलंदाज तेजस आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा येतोय पहिला चौकार. सीमा पार खणखणीत चौकार. डीजे माझ्या मंडणगडची शान हे कुणबी चषक आहे. माझ्या मंडणगडची शान. पहिला चेंडू फुलर लेन. दुसऱ्या चेंडूवर चौकार. हवा सुरू झालेली आहे. राईट हँड बॅट्समॅनला ॲडव्हान्टेज. मात्र हवेच्या विरुद्ध देखील फलंदाजीसाठी तेजस तयार आहे. पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. हो, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलाम. व्हॉट अ शॉट. षटकार. या जमिनीवरती पकडती या कॅच. जिंकता संघ फुला करती आनंदाने होनाच. षटकार हा बहुमान आणि यावर आक्रमण करतोय तेजस. काल 6 बॉल 3 ची मॅच अजय डेरेने आपल्या स्वतःच्या हुकूमत एक्क्याच्या माध्यमातून स्वतःच्या परफॉर्मन्सवर जिंकून दिली. अंबल विरुद्ध चिंचाळी हाय व्होल्टेज आणि ही देखील तितकीच हाय व्होल्टेज. 3 बॉल धाव संख्या 10. 115 मीटर दूर. अक्षरशः आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि व्यासपीठाला सलाम देणारा अभिवादन करणारा हा षटकार. 3 चेंडू धाव संख्या 10. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय
आता मात्र आपण डीप स्क्वेअर लेग बघतोय. एक मिड विकेट आहे. लॉंग ऑन नाही, मिड ऑन थोडा वरती घेतलेला आहे. मिड ऑफ आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आता एक शॉर्ट स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू राजदीप तेजससाठी. चांगली जागा बनवली मात्र आउट. महत्वाची विकेट मिळते. अमोलच्या हातामध्ये देऊन परत प्रमोद आहे त्या ठिकाणी आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी बाद. धावसंख्या 10. 4 बॉल पहिल्या ओव्हर मधले. आनंदाने होनाच, आनंदाने होनाच करती, आनंदाने होनाच. गावकरी हो त्यांचे कौतुक करती छान, गावकरी हो त्यांचे कौतुक करती छान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. गावकरी करतील त्याचे निश्चित आदर सत्कार. हे मंडणगड कुणबी गावची शान, नाही तर कुणबी समाजाची शान. आणि नक्कीच कुणबी चषक मंडणगडची शान आपण गाणं ऐकतोय. स्वरबद्ध दीप जोशी लिखाण आणि ज्या पद्धतीने सचिन माळी यांनी सुंदर असं लिखाण केलेलं आहे. गॅपमध्ये मिडॉनला खेळाडू फील्ड करतोय. बघा या मॅच मध्ये तुम्हाला 100%, 200%, 500% द्यावे लागणार आहेत. कारण या मॅच नंतर तुम्ही गटातून पुढे येणार आणि त्यानंतर तुमचा प्रवास गेल्या 4 ते 5 वर्षात नाही तर गेल्या 24 वर्षामध्ये पहिलं वर्ष 1999 कुडूक या संघाने सुधीर अब्गुल, नितीन बैकर, संदीप करण यांना आपण पाहिलं होतं. ज्या प्रकारे ओपनिंग बॅट्समन सचिन शिगवण, महेंद्र शिगवाणी जोडी हवेमध्ये उंच कव्हरच्या वरून सोपा झेल होणार. खेळाडू येतो हो नाही. बघा विरुद्ध दिशेला बॉल खेळला होता. असं वाटलं होतं कव्हरच्या वरून जाईल. हवेमध्ये थोडा बॉल थांबला आणि खेळाडूला संधी मिळाली होती मात्र हातातून झेल सुटला. आताच मी म्हटलं की या खेळाडूंची नावं सचिन शिगवण, महेंद्र शिगवण, संदीप करण, संघाचा आधारस्तंभ सुधीर अब्गुल, हुकमाचा एक्का प्रवीण बैकर. कितीतरी खेळाडू आहेत ज्यांनी त्या संघासाठी, संतोष शिगवण यांचं देखील योगदान. संजय शिगवण खेळले त्या पहिल्या वर्षाच्या वर्ल्ड कप मध्ये आणि त्यानंतर सुरुवात झाली महाप्र बंदरवाडी, गोटे बंदरवाडी, उंबर शेत, लोकरवण. आमचे सल्लागार रामदास पोस्तुरे हे देखील त्या संघातून खेळले कॅप्टन म्हणून. अनंत रटाटे, आंबवली, सचिन माळी यांचा संघ, गावणवाडी 2001, 2002, 2003 शरद बागडे यांचा संघ जो फायनल खेळला आणि त्या संघाने देखील बागडेवाडी संघाने एक जबरदस्त योगदान दिलं. पाहता पाहता गोटे बंदरवाडी संघाने नक्कीच ते वर्ष गाजवली. त्यानंतर 2011-12ला पुन्हा एकदा उलटफेर पाहिला आपण. बोरगड संघाने सुनील पाडावे एक मोठी धावसंख्या. बघा मंगेश बोत्रेप्रमाणेच हा देखील बॅट्समन, त्याची ग्रीप बघा आणि फाईन खेळलाय. चेंडू वाहतोय गतीच्या वेगाने, ज्या पद्धतीने गती मिळाल्या बॉलला आणि हा चौकार, एक छान चौकार. मी आताच म्हणतोय की जे संघ म्हणजे महाप्र बंदरवाडी या संघाने जर पाहिलं तर 98 धावा वैयक्तिक धावा होत्या. त्या म्हणजे मंगेश बोत्रेच्या 54, 56. त्याच्या पुढे जाऊन 62 धावसंख्या केली होती सुनील पाडावेने 2011-12. त्यानंतर एक मोठी धावसंख्या फायनलमध्ये आपण त्यांची पाहिली. चिंचाई संघ जो त्यावेळेस एक वेगळ्या स्वरूपात पाहिला होता आपण. आणि आता मात्र संधी होती. अडखळ हा सगळेल संघ पाहिला आणि तो चिंचाई संघ आता पुन्हा एकदा कमबॅक. चिंचाई संघ म्हटलं तर आपले सर्वांचे आदर्श स्थान सन्माननीय घडवले साहेब यांचं गाव आणि नक्कीच त्यांचा देखील आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. काल मी काही व्यक्तिमत्वांची आठवण केली. राजाराम पारधी साहेब ज्यांनी दिलेले योगदान या संघटनेला. पुढचा चेंडू फुल टॉस राईट इन अ स्लॉट. मात्र ज्या पद्धतीने स्लॉट मध्ये नव्हता, फक्त फुल टॉस मिळाला. फ्लिक छान होता, फटका पिकअप स्ट्रोक आणि चेंडू सीमा पार षटकार. डीजे गावाठी खेळतो हा ठेवून स्वाभिमान, कुणबी समाजाचा त्यांना आहे अभिमान, आहे अभिमान त्यांना आहे अभिमान. धन्यवाद. पुढचा चेंडू फाईन फाईन. मात्र खेळाडू आहे आणि चूक झाली. एवढी घाई करायची गरज का होती? 2 धावा होणार होत्या आणि अजून 2 धावा. संदीप खाडे आंबवली यांच्याकडनं 501 रुपयाची प्रेमाची भेट या स्पर्धेला लाभलेली आहे. कर्णधार आंबवली संघ धन्यवाद, थँक्यू.
सर्व मान्यवर समाज बांधव आलेले आहेत. बघूया आता काही क्षणात आम्हाला बेस्ट बॅट्समन जास्त धावा करणारा कोण विकेट हे आपल्याला पाहायला मिळतील. गॅपमध्ये आहे मिस फिल्डिंग मिस फिल्डिंग मिस फिल्डिंग. काल आंबोली संघाने 3 कॅच सोडल्या, 2 रनआउट. मिस फिल्डिंग आता यांचा देखील आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 जे चौकार आले ते मिस फिल्डिंग. आणि धाव संख्या 31. दुसरं षटक आदित्य 31. अजयला आपण पाहतोय ज्या प्रकारचा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला पिंट्या. मगाशी म्हटलं मी तेजस पिंट्या उमेश अजय नॉन स्ट्राईकला आहे. नक्कीच ग्रीप बघा आपण पाहतोय पिंट्याची. मंगेश बोत्रे अशाच पद्धतीने बॅटिंग करतो. फुल टॉस पंचांचा इशारा नो आहे त्यामुळे फ्री हिट येणार. आणि फ्री हिट म्हणजेच सुदर्शन चक्र पुन्हा एकदा फिरवणार अक्षय चव्हाण. स्ट्रायकर एंडला अंपायर जितू सोनार. मत कर निराशा की बातें आज जीवन संभल की आशा है. कर्तव्य कर्म करते जा यही जीवन की परिभाषा है. कर्मणे वाधिकार असते मा फलेशु कदाचन. आणि आता स्ट्राईकला असणार आहे फ्री हिटच्या बॉलवर अजय. आक्रमक डेंजर फलंदाज अजय डेरे मॅन फ्रॉम चिंचाळी. पुढचा चेंडू फ्री हिटचा. ओ काय पायातला बॉल खेचलाय बघा. 6 धावा. हवा के साथ साथ घटा के संग संग आउट ऑफ द पार्क. हाय ते उत्तुंग षटकार अर्णव बेंडल यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. कॅच वासुदेव बांद्रे यांचे सुपुत्र आहेत. 101 रुपये मिळणार आहेत तुम्हाला. आणि आता बघा दोन्ही टीम चांगल्या आहेत. बॉल किती बाकी आहेत. बॉल गणेश 2 ओव्हर झालेले आहेत. धाव संख्या 39 39. बघा ही मॅच चांगली आहे. दोन्ही संघामध्ये चांगले बॅट्समन आहेत. तुम्हाला पैसे कमवण्याची संधी आहे. बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा. एकमेकांना ढकलू नका. 101 तुम्हाला मिळतील अर्णव बेंडल यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज जे पारितोषिक आपण देणार आहोत ते सन्माननीय संदीपजी चाचले यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि आता फुलटा चेंडू खेळाडू त्या ठिकाणी येतोय. आता चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगला थ्रो. हे करायचं होतं मगाशी. बघा 2 चौकार चुकीमुळे गेलेले आहेत. आणि 3 ओव्हरच्या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये चुकीला माफी नाही. मगाशी म्हटलं मी या मॅच मध्ये तुम्हाला 100% द्यायचं आहे. जसं प्रशांत सर म्हणतात गुड दिलेला आहे बेटरकडे जायचं आहे त्यानंतर बेस्ट द्यायचं आहे. सन्माननीय माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होणार आहे. व्हॉट अ शॉट राईट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. दिस इज ऑल अबाउट अजय डेरे फॉर यू. मी म्हटलं होतं डेंजर फलंदाज आहे. आक्रमक विध्वंसक आणि विस्फोटक खेळी. हा उभा राहिल्यानंतर काय करू शकतो आणि या ठिकाणी होतंय. जीवाची दैना गोलंदाजी दैना आणि फलंदाज या ठिकाणी करतोय दाणादाण उडून दिलेली आहे. प्रत्येक चेंडू हँड आय कोऑर्डिनेशन छान आहे. बॅकलिप चांगला आहे आणि स्विंग ऑफ द बॅट बघा ज्या प्रकारे बॉल आल्यानंतर बॅट फिरवतोय. जसं आपण राज गोठणकरला पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये, पवन केनेला पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि आपल्याला ह्या ठिकाणी देखील याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणि मिस्ट्राईल स्ट्रोक संधी आहे. आणि क्या छूटा सपना टूटा मुकद्दर उठा दिल टूटा. क्या मॅच छूटेगा हौसला टूटेगा. किती सोपी संधी आहे. वेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स इट बिकम्स लिटिल. संधी चालून येते ते लहान वाटते बट वेन इट गोज इट बिकम्स बिग. बघा तुम्हाला कॉन्फिडंट राहावं लागणार आहेत. आम्ही धावसंख्या करणार. किती धावसंख्या होणार. स्वतः कॅच साठी गेले आणि झेल सुटला. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या टोटल 48. स्लोवर 1. खेळाडू बाद होतोय. मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव आणि खेळाडू बाद. खूप छान बॅटिंग केलंय. किती धावा एकूण. अजय डेरे 16 धावसंख्या काढून परततोय अजय. मग ज्या प्रकारे आपण पिंट्याला पाहिले आता उमेश काल निर्णायक षटकार खेचले होते अगेन आंबवली. हा उभा राहिला. अजय डेरेने सांगितलेलं आहे बॅट चेंज करताना. नक्कीच या मॅच मध्ये बॉल बाकी आहेत गणेश. 2 धावसंख्या टोटल 48 48. मगाशी 49 धामणी संघाने. आता मात्र आपण पाहतो 48. सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं आम्ही मंडक तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन
आयोजित कुणबी चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. स्लोअर वन ऑफ ब्रेक राऊंड विकेट आले. पहिला चेंडू ओळखलं आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळायला गेले मात्र यष्टीरक्षक राजवीच्या हातामध्ये बघा झेल जे सुटलेले आहेत ते निर्णायक ठरणार आहेत. ते निर्णायक ठरणार. काल देखील अजयला मिळालेलं जीवनदान किती महागात पडलं आंबोली संघाला. राऊंड विकेट. पुढचा चेंडू उमेशसाठी आणि फसले बघूया. बॉल डॉट धोनी आणि आता धाव संख्या 48. 49 धावांची गरज. सन्माननीय माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण जाऊया प्रशांत आदवडे सरांकडे. पहिला डाव संपलेला आहे तो म्हणजे चिंचाळी संघाचा. 48 धावा, 49 धावांची गरज जिंकण्यासाठी बलदेवाडी संघाला. राजदीपला कमबॅक करावं लागेल कंपल्सरी आणि समीरला देखील. ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू राजू. कुणबी चषक 2024 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. आपल्या वसई विरार नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील यांचं शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला यावेळेला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. अनेक भव्यदिव्य कार्यक्रम देण्याची यांची परंपरा आहे आणि कलाकारांचं नेहमीच त्यांनी कौतुक केलेलं आहे. नारंगी चषकामध्ये समालोचकांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक देणारे व्यक्तिमत्व आज आपल्यावर. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. दादा आगरी वाग जरा नीट तरी बघ. दादा आगरी वाग जरा नीट तरी बघ. त्या साई नगरावर सदानंदा करण आगरी लोकात एक नंबर. सदानंदा करण आगरी लोकात एक नंबर. अनेक भव्य दिव्य कार्यक्रम देण्याची त्यांची परंपरा आहे. खूप छान पद्धतीनं प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान असतं. आज सदानंद पाटील साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी नुकताच करण्यात आलेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मंडणगड असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व आयोजक आपण या. आदरणीय सदानंद पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच सातत्यानं खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य प्रत्येक ठिकाणी असतं आणि आमच्या सर्वांची दिल की धडकन आहे. सुबह लिखता हूँ शाम लिखता हूँ, सुबह लिखता हूँ शाम लिखता हूँ, वो कलम भी दीवानी हो जाती है जब सदानंद दादा मैं आपका नाम लिखता हूँ. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सदानंद दादा पाटील यांच्यासाठी. माजी नगरसेवक आहेत. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक विधायक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असतो. आज या कुणबी चषकासाठी आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या निमित्तानं आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी सदानंद पाटील आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक वेळात वेळ काढून वेळ नव्हता पण म्हणाले 5 मिनिटं तरी समाजासाठी तुम्ही बोललात. त्या दिवशी निमंत्रण दिलं तर मी काढतो. आता त्यांना बाहेर जायचं होतं तरीसुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी आले. तरी सगळ्यांचे आभार आणि ह्या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार केला तर सगळ्यांचे शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी दादा कधी बोलत नाहीत तुम्हाला माहीत नाही आहे. परंतु दादा बोलत नाही परंतु करून दाखवतात. प्रत्येक गोष्ट करून दाखवतात. ही त्यांची खासियत आहे आणि प्रत्येक चांगल्या कार्यक्रमामध्ये कधी ते ना म्हणत नाही. म्हणजे त्यांच्या डिक्शनमध्ये ना शब्द कधीच नाही आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. बघा 17 चेंडू आणि धावांची गरज आहे 43. 17-43 म्हणजे 17 मधले अजून 4 षटकार. 4 ते 5 षटकार मोजून मारायचे आहेत. मगाशी म्हटलं मी की राजदीपला ती कामगिरी करावी लागेल. ही डू ऑर डाय मॅच त्यांच्याकडे. नॉकआउट प्रत्येक मॅच. मात्र ही मॅच कंपल्सरी विन कारण यातून विजेता गटातून विजेता. पुढचा चेंडू. आता मात्र ऑफ स्टंपर चेंडू मिळाला होता हलक्या गतीने. जास्त स्पीड नव्हता. या चेंडूवर देखील हा षटकार येऊ शकला असता. मागे कोणी नव्हता स्क्वेअर लेगला. 2 खेळाडूंमध्ये एक डीप लॉंग ऑफला आहे आणि एक खेळाडू आपल्याला मिड विकेट तो काऊ कॉर्नरला उभा आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. मिड ऑनला एक खेळाडू आहे. मिड ऑफ आहे, कव्हर आहे, पॉइंट आहे.
राउंड द विकेट. नमस्कार सदानंद पाटील साहेब. सदानंद पाटील निश्चित राजू कोळे यांच्याशी एक संवाद साधतायत आणि सर सुप्रीम चषक देखील या मित्रांनी केला आहे. राजेंद्र सानप मेमोरियल चषक केला आहे. दिव्यांग क्रिकेटच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात सिलेक्शन मॅचेस देखील या मित्रांनी केल्या आहेत आणि आता ही स्पर्धा आहे कुणबी चषकामध्ये ज्या आता नवीन काही बदल आलेले आहेत. या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून जे आमूलाग्र बदल झाले आहेत त्यामध्ये राजू एक महत्त्वाचा दुवा बनलेला आहे. त्यामुळे राजू तुझे मनापासून धन्यवाद आणि सदन दादा तुम्ही एक अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल तुमचे हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. एकदा सर्वांना म्हणजे जोरदार टाळ्यांचा गजर करा सदन दादासाठी. धन्यवाद. ओजस्वी व्यक्तिमत्व. फुलटवा 6 धावा षटकार. मॅच येणार. हा जर उभा राहिला 1.5 ओव्हर मॅच येणार. अजून 4 षटकार. षटकाराची मॅच आहे आणि तुकाराम सर यांनी सांगितलंय की या मैदानात एक नंतर धावांचा ओघ नाही धावांची बरसात होते. 2 आलेले आहेत आणि ते आपण पाहतोय म्हणजे अक्षरशः धावांचा पाऊस म्हणजे पाऊस येऊ नये प्रत्येक जण बघतोय पण हा धावांचा पाऊस आहे. 2 षटकार धावा झाल्या धावफल कबड्डी 14. प्रशांतजी पुन्हा एकदा जोडले जातील. 49 धावांचा पाठलाग आहे. जबरदस्त मुकाबला. ओवर द विकेट गेंदबाजी अच्छी गेंद जोरदार अपील लेकिन बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर खड़े हैं तो ये एक बहुत अच्छा खेल मैदान के अंदर. और मैं हमेशा कहता हूं कि डायमंड कट डायमंड लोहा लोहे को काटता है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर हैं. मैं अभी ये कहूंगा तो तुकाराम सर ये दोनों दावेदार हैं चैंपियन बनने के लिए तैयार है. मजा आएगा इस मुकाबले में पूर्णपणे. आणि जसं अजून एक तुम्ही बोलता ना काहीतरी 2 जब बादल टकराते तो आवाज विस्फोट होता है. बिल्कुल विस्फोट झाला आहे. 2 बादल जब टकराते तो विस्फोट होता है. यहाँ बिल्कुल विस्फोट होने वाला है पूर्णपणे. आणि जसं आपण प्रेक्षक सुद्धा बघतोय ना आता ते त्यांचा मॅच कधी आहे ते विसरल्यात. त्यांचा सामना कधी आहे ते विसरल्यात काही खेळाडू पण या सामन्यावरती नजर आहे. हा महत्वाचा मॅच आहे. बलदेवाडी वर्सेस चिंचाळी हा मॅच आहे आणि कालचा मॅच दोन्ही टीमनं जसा जिंकलाय तिथून पण दोन्ही टीम हा मॅच नाही जाऊन देणार. त्यांना माहिती आहे काल आम्ही इतकी मेहनत केली काल आम्ही इतकं कष्ट घेतल्यात आज आम्हाला जिंकायचं आहे. जिंकायचं आहे पुढे जायचं आहे. जेल सुटलाय आता लागन चेंडू. वाह काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया एक्शन रिएक्शन सर्व काही है. बिल्कुल. अब जाकर स्कोर की बात करते रन संख्या कुल मिलाकर 70 रन जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल बहुत बड़ा है. एक्शन रिप्ले देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी ऑन साइड पर खेल दिया था. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद थे इनके हाथ को गेंद लगी और वो कैच छूटा. अभी के पहले ओवर में रन संख्या अगर देखें तो 17 रन है. ज्यादा समय आपको नहीं लेना है. 12 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए फिलहाल 32 रनों की जरूरत है. आइए डीजी मास्टर थोड़ा और माहौल बनाते हैं. मौसम बिल्कुल बदलने वाला है. कमाल का मैच मैदान के अंदर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मौसम म्हणजे माणूस पण तसा आहे. मौसम की तरह तुम तो बदलतो ना जाओगे. असं मॅच पण बदललाय. मौसम बदलाय मॅच बदलाय. 12-32 मॅच आहे आणि आता मैदानावरती चाललंय चर्चा. बाबा काय करायचंय तो सांगतो बाबा हे करूया त्याला आणूया त्याला गोलंदाजी देऊया तिथे शतरक्षण लावूया. पण बघा जास्त चर्चा केली ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. 12-32 मैच. कमाल का मैच है इसमें कोई संदेह नहीं है. अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार तेजस सामना करेंगे राजदीप. एक थर्ड पॉइंट कावा लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. लेग स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल. मिस्टर एस्ट्रा भी आ रहे हैं. कल की कहानी तुकाराम सर आपको भी याद है मिस्टर एस्ट्रा ने भी खलबली मचाई थी. हा म्हणजे तो एक्स्ट्रा एवढा झाला होता तसा टी शर्ट असतो एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल तसा तो एक्स्ट्रा लार्ज झाला होता कालचा. आपण पाहिला होता एक्स्ट्राचा जो उल्लेख तुम्ही केलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची आवश्यकता. तेजस स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. गोलवटा पैदा चेंडू तुकाराम सर अगर छोटे बच्चे तो कहेंगे ये लॉलीपॉप था. अगर बड़े तो कहेंगे ये शादी का लड्डू था. दोनों की भाई एक बार भी देखे शादी का लड्डू नहीं है. ये एक बार फिर बांटना नहीं है. बांटने का समय नहीं है. ये खराब फील्डिंग हुई. आणि जसं तुम्ही उल्लेख केला शादी का लड्डू खाए वो पछता है ना खाए वो पछता है लेकिन इन्होंने छोड़ा ये पछताएंगे. स्कोर फिलहाल टोटल बन गया है कुल मिलाकर 19 रन. क्लीन बोल्ड 100 सोनार की 1 लोहार की. 4 खाने चित. सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर. सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर. सटीक यॉर्कर गेंदबाज कारगर विकेट.
चौकार षटकार मारिती मिळविण्या बहुमान चौकार षटकार मारिती मिळविण्या बहुमान हे कुणबी चषक आहे माझ्या मंडलगडची शान. बिलकुल गाण्याचे बोल आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयाला ते भावणारे भिडणारे आणि हृदयाला स्पर्शून जाणारे हे बोल आहे. सचिनजी माले आहेत आमच्या बाजूला ज्यांच्या लेखणीतनं हे सर्व साकारले गेले आहेत आणि त्यांना आता ते वाटत असेल की जसे मॅच चाललेत ना त्यांनी कदाचित ती लेखणी ज्या वेळेला चालवली असेल ना आज त्यांना मनामध्ये खुश आहेत की जी जशी लेखणी चालवली तसा मॅच मैदानावरती चालले आहेत. बिल्कुल सही गेंदबाज अपने बोलिंग पर तेजस नए बैटर मैदान के अंदर आए समीर जिनके ऊपर एक बार भी सबकी निगाहें स्विंगन में इस गेंद चलेगी विकेट कीपर का रन बनाने का कोई अवसर नहीं है. देखिए गेंदे कम हो रहे क्योंकि बिंदी गेंदे आ रहे दबाव बढ़ रहा है प्रेशर बढ़ रहा है प्रेशर कुकर की शिट्टी बज रही है. शिट्टी वाजली आणि शिट्टी का ना वाजण्याकर तेजस आलाय. नुकताच कोकण रेल्वेवरती तेजस नावाची गाडी आली ती वेगानं जातं आणि हा तेजसही आलाय वेगानं सध्याच्या घडीला चाललाय. 9:30 फुलटॉस बॉल स्वीप करत जातो चेंडूला शॉट पाहिले गेले क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फिल्डिंग करेपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलकावरती धावा येते 20-29 अजून करायचे आहेत 8 चेंडू आणि 29 धावा. आने वाली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी जिसकी कीमत है 30,000 क्योंकि चैंपियन बनना चाह रहे हैं. बहुत इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. तेजस तैयार गेंदबाजी करने के लिए सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइक करने पर राजदीप रुक गए हैं तुकरम सर रुक गए हैं हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. ये मुकाबला कौन जीतेगा कौन मुकाबला जीतेगा चिंसाली या बल्देवाड़ी अभी भी सवाल है क्या मुकाबला चल रहा है. 8 गेंदों का खेल और जीतने के लिए फिलहाल अभी भी 29 रनों की जरूरत है. अपने बोरिंग मार्ग पर तेजस तैयार. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक बॉन्डलर पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है गेंद गैप में खिलाड़ी मौजूद सुंदर फील्डिंग अजय ढेरे ने गेंद को रोका है. एक ऐसे खिलाड़ी जो कमाल करते हैं हमेशा मैदान के अंदर. अब आपके पास 7 गेंदें हैं और जीतने के लिए 27 रनों की जरूरत. अभी भी बहुत बड़ा फासला है तो करण सर अगर फासला है तो हौसले की जरूरत है. हौसला होगा तो घोंसला बन सकता है. बिल्कुल लेकिन खाली हौसले से बांध नहीं चलेगी. हौसला पाहिजे जुनून पाहिजे जुनून जिंकण्याचा जुनून तुमच्यामध्ये पाहिजे. 7-27 मॅच क्योंकि हौसला आपसे वो करवाएगा ना जो आप कर सकते जुनून आपसे वो करवाएगा जो शायद आप नहीं कर सकते. अनुभव भी चाहिए हौसला जुनून ऑप्शनच्या बाहेर और अनुभव आपसे वो करवाएगा ना जो आपको इस वक्त करना है. बघूया कोणाचा हौसला वाढलाय जुनून कोण घेऊन खेळणार आणि अनुभव कोणाच्या जवळ जास्त आहे. 7 गेंदें और जीतने के लिए 26 रनों की जरूरत. इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर फिलहाल आंकड़े बदल रहे खेल का रंग बदल रहा है. कहानी बहुत इंटरेस्टिंग है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर सांप और लेवले के बीच लड़ाई चल रही है. उड़ाइए आसमान की तरफ उड़ाइए और खूबसूरत स्ट्रोक है घेर बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए 6 रनों के लिए मच न्यू 6. हवा हवा खुशबू लुटा दे कहाँ पुली जुल्फ बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे. क्या बात है कैसी भी हवा चले लेकिन राजदीप क्या है सबको पता चले. मौका और दस्तूर भी 6 गेंदों में 20 रनों की जरूरत है. राजदीप खेल रहे 23 पर 8 गेंदों का सामना किया. समीर यहां चर्चा करे राजदीप के साथ लेकिन इंटरेस्टिंग मैच है. देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था. पायावरचा चेंडू होता कमरेजवळचा जवळपास चेंडूला फ्लिक केलं फाईन लेग रिजन मध्ये आणि शेवटच्या चेंडूवरती षटकारानं मॅच मधला रोमांच अजून वाढवलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण आलाय. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूचा खेळ राहिलाय इथून 20 धावा करायच्या आहेत आणि कोण आलाय आला कोण आला बॉलिंग वरती अजय आया आगे बिल्कुल इनके ऊपर सबकी निगाह. कल 6 गेंदों में 3 वाला समीकरण था जहां एक बार फिर मैच बिल्कुल गेंदबाजों के लिए फंसा हुआ था. अब से एक बार फिर कंपैरिजन देखे और 2 ओवर की बात 39 2 ओवर के बाद 29 जीतने के लिए आपको 20 रन बनाने हैं. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बल्लेबाजी के डगआउट में वो आवाज आ रही है आओ वाली. अब जाकर देखे वो दबाव और बढ़ता हुआ शिट्टियां बज रही है तालियां बज रही है प्रेशर कुकर की सिट्टी भी बज रही है दबाव बढ़ता हुआ दिल की धड़कनें बहुत तेज. प्रेशर वाढलाय तिथून अजून एक गोष्ट समीर सायकर आहे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा थांबले आणि बऱ्याच वेळा काय तर कोकण रेल्वेवरती सिग्नल मिळत नाही मग गाडी थांबते सायडिंगलाही काढतात पण थांबले म्हणजे पुढे जाणार नाही असं नाही आहे. योग्य वेळ आली का ती ऑन ट्रॅक होणार आहे. नक्कीच ती येणार आहे ट्रॅक वरती. 5-20 चा मॅच मैदानावरती आहे.
आणि सर काल पाहिलं, काल 5 बॉल आणि आता 6वा बॉल पण त्या टप्प्यावर. हा टप्पा सोडतच नाहीये. आणि म्हणजे सराव आहे तो, सराव. टप्पा आहे आणि असं सांगतोय की एकदा म्हणजे राजेशजी हा गोलंदाज काय सांगतो माहिती का, एकदा का माझ्या टप्प्यात आला का त्याचा कार्यक्रम केलास. पण आता अचूक टप्पा आहे आणि अचूक टप्पा आमच्या हृदयाचा ठोका चुकलाय. ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे, उर्वरित 4 चेंडूचा खेळ जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी अजय ढेरेकडून, अगदी मिडल स्टंपवरून चेंडू या वेळेला गेलाय अश्विनच्या हातामध्ये. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. 4 चेंडू 20. अप्रतिम रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पराभव लागतं सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. कुणबी चषक 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. मैदानावरती ओहो, मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवलं जाते. जबाबदारी खांद्यावरती समीरच्या. या चेंडूवरती तो आक्रमण करणार का. 2 चेंडू डॉट आले. थर्ड पॉइंट कव्हर, एक लॉन्ग ऑन मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक है अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार अजय ढेरे. इस बार अच्छा स्ट्रोक कॉन्सेप्ट पर खेल दिया, खिलाड़ी बॉल पर मौजूद है. सुंदर फील्डिंग. अब देखिए बल्लेबाज नहीं भागेंगे, राजदीप नहीं भागेंगे. आने वाले 3 गेंदों में आपको 19 रन बनाने हैं और 3 गेंदों में 19 बनाने, तो राजदीप का एक बार फिर स्ट्राइकर इन पर रहना बहुत जरूरी. और एक चमत्कार की भी जरूरत है. काल अजय ढेरेने चमत्कार केलाय ना. 6 चेंडूवरती 3 धावा त्याने डिफेंड करून दाखवलं. एक चमत्कार त्याने केलाय. आता चमत्कार करण्याचा संधी आली राजदीपला. आहे चमत्कार तिथून होतोय का. 3-19 मॅच. राजदीप स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. मिस्टर स्ट्रोक झाला, समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. आणि ज्यावेळेला पहिल्या षटकाला सुरुवात होणार होती ना प्रशांतजी, आमचे डीजे वाला भाई गाना नहीं बजाया लेकिन गाना बजना चाहिए था. भाई तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो इधर है. हीरो नॉन स्ट्राइक एंडला होता आणि तो नॉन स्ट्राइक एंडला राहिलाय. त्याचा परिणाम आता मॅच वरती झालाय. बिल्कुल अजय ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की. राउंड विकेट. इस बार हवा में गेंद, मिस्टर स्ट्रोक गेंद के नीचे, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है. ये कैच छोड़ दिया है लेकिन कोई एक बार फिर परेशान नहीं है. आज अजय के लिए सब लोग बोलेंगे वारे वारे, आपके वारे न्यारे, कमाल कर रहे मैदान के अंदर. एक बार नहीं 2 बार अजय ढेरे. आणि ज्यावेळेला येतो ना म्हणजे प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे घेरून टाकतो. अजय ढेरे जिन्होंने सामने वाले को बिल्कुल घेरे असा गोलंदाज अजय. इथून फटका जरूर हवेत खेळलाय पण मॅच झेल टिपला आणि अजयने पुन्हा एकदा हे सेलिब्रेशन आहे अजय ढेरेच. आणि एक उत्कंठावर्धक सामना संपलाय ज्या मॅच मध्ये चिंचाई संघानं बाजी मारले. चिंचाईचे सर्व खेळाडू डाव्या बाजून वरती या. डाव्या बाजूने चिंचाईचे सर्व खेळाडू डाव्या बाजून वरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. आणि या सामन्याचा गेम जज खेळाडू आहे मिस्टर अजय ढेरे. मुळीच नव्हता रे आणि शेरे आपण त्यासाठी कान्हा